या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। खानदानी दुश्मनीतून दोघांचा खून केला व एकास गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आरोपी राहुल बोराडे, आरोपी सुभाष बोराडे यांच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणाची हकीकत अशी, मयत कृष्णा पाटील व आरोपी बोराडे यांच्यात खानदानी दुश्मनी आहे। आरोपींनी पूर्व वैमनस्यातून कृष्णा पाटील यास जिवे ठार मारण्याचा कट केला आणि कट रचल्याप्रमाणे कृष्णा पाटील, माणिक सातपुते व सुदाम चव्हाण असे तिघे मोटरसायकलवरून बार्शीकडून ताडसौंदणे गावाकडे जात असताना आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलला समोरून जोरात धडक देऊन खाली पाडून डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्राने डोक्यात, पोटावर, हातावर, पायावर सपासप वार करून कृष्णा पाटील व माणिक सातपुते या दोघांचा खून केला व सुदाम चव्हाण यास गंभीर जखमी करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या आरोपाखाली आरोपी राहुल बोराडे, सुभाष बोराडे यांना अटक करण्यात आलेली होती। बार्शी सत्र न्यायालयाने आरोपी राहुल बोराडे व आरोपी सुभाष बोराडे यांचे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला। सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या समोर झाली। आरोपीचे वकील आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद होऊन न्यायमूर्तींनी आरोपी राहुल बोराडे व आरोपी सुभाष बोराडे यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी दोन्ही आरोपींतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट अश्विनी टाकळकर यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।